नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये। आज आपल्यासोबत आहे टाटा एस गोल्ड आणि कमर्शियलसाठी महत्त्वाचं म्हणजे मायलेज असतो आणि आज आपण मायलेज टेस्ट करणार आहे। त्यापूर्वी आपण पहिले ह्या पाण्याच्या जे बॉटल असतात त्या भरून घेऊ आणि ओव्हरऑल याचं जे पेलोड राहणार आहे आजचं ते राहणार आहे 710 किलोचं। मायलेज टेस्ट स्टार्ट करायच्या आधी पूर्ण आपण बॉटल भरून घेऊ आणि मी तुम्हाला जसं म्हटलं 710 किलोचं लोड जे आहे ते इथे राहणार आहे। 750 किलोचं लोड कॅपॅसिटी टाटा एस गोल्डची CXची आहे। सर्वात पहिले आपण पेट्रोल पंपवर जाऊ। पेट्रोल पंपवर ऑलरेडी यात पेट्रोल होतं, पण आपण पारंपरिक पद्धतीने आज मायलेज काढणार आहे। ते म्हणजे पहिले पेट्रोल टँक फुल करू, थोडा वेळ गाडी चालवू आणि नंतर मायलेज काढू। पेट्रोल ऑलरेडी होतं यात, तरी मी ब्रीमपर्यंत फुल करणार आहे पेट्रोल आणि मग चेक करू नेमकं किती पेट्रोल भरण्यात आलेलं आहे। आणि मी जेव्हा चेक केलं होतं तेव्हा 23.90 म्हणजे अराऊंड 24 लिटरपर्यंतचे पेट्रोल आपण इथे भरलेलं आहे। टोटल कॅपॅसिटी टाटा एस गोल्ड CXची तुम्हाला मिळते 26 लिटरपर्यंतची आणि 23.90 तुम्ही बघू शकता। पहिले ओडोमीटर सेट करू, ट्रिप सेट करू आणि आता फ्यूल फुल आहे आणि इथून आपण आता आपली जर्नी स्टार्ट करू। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हा जर थोडा डिस्टन्स कवर करणार आहे ना, ते डिस्टन्स आपण बघणार आहे हायवेला आणि सिटी ट्रॅफिकमध्ये आणि थोडेसे खडबडीत रस्ते म्हणजे ग्रामीण भागाचा थोडासा एरिया कवर करायचा प्रयत्न करू। चला जर्नीला स्टार्ट करू। सिटी ट्रॅफिकमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं किंवा ग्रामीण भाग असो, जेव्हा छोट्या गल्ल्या असतात, रस्ते छोटे असतात, तेव्हा टर्निंग रेडियस खूप महत्त्वाचा असतो। तुम्ही बघू शकता फक्त 4.3 मीटरचा टर्निंग रेडियस तुम्हाला या व्हेकलमध्ये मिळतो। 30 HP पॉवर जनरेट करतं हे इंजिन आणि ओव्हरऑल पेलोड कॅपॅसिटीला ना जबरदस्त पॉवर कंपनीने इथे दिलेली आहे, कारण हे पेट्रोल इंजिन आहे आणि पेट्रोल इंजिन बाकी NVH लेवलबद्दल खूपच चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलेलं असतं। जेव्हा आपण हायवेला असतो किंवा सिटीमध्ये असतो तेव्हा तुम्ही हा ब्रिज बघू शकता। हा ब्रिज क्रॉस करायसाठी कमीत कमी 27 ते 30% पर्यंतची जी क्रेडिबिलिटी आहे ना ती कंपनीने इथे दिलेली आहे। ओडोमीटर जर तुम्ही बघितलं तर 60 ते 65च्या रेंजमध्ये आपण आता सध्या चालतो आहे आणि म्हणूनच एवढ्या पेलोडसोबत ही जी पॉवर आहे ना ती बेस्ट आउटपुट तुम्हाला देतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 27 ते 30% पर्यंतची क्रेडिबिलिटी तुम्हाला खूप जास्त मदत करते। जेव्हा आपण ओव्हरऑल ड्रायव्हिंग एफर्ट्सबद्दल बोलतो ना तेव्हा इथे कंपनीने गिअर शिफ्ट इंडिकेटर दिलेलं आहे, जी गोष्ट तुम्हाला मदत करते कुठल्या स्पीडवर कुठला गिअर तुमचा असायला पाहिजे आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर सुद्धा तुम्ही ते बघू शकता आणि हे खूप महत्त्वपूर्ण फीचर आहे जे कंपनीनं इथे दिलेलं आहे। इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्ही बघू शकता, खूपच चांगल्या क्वालिटीचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसुद्धा दिलेला आहे। फक्त सिटी ट्रॅफिकच नाही किंवा हायवेज नाही तर आपण ग्रामीण भागातसुद्धा हा ट्रक चालवून बघणार आहे आणि म्हणूनच ग्रामीण भागात सर्वात जास्त कस असते ह्या ट्रकला चालवायची आणि त्याचा सर्वात जास्त फायदा असतो ग्राउंड क्लिअरन्समुळं, कारण 160 mm ग्राउंड क्लिअरन्स कंपनीने याला दिलेलं आहे। त्यामुळे खडबडीत रस्ता असो, खड्डे असो, 160 mm ग्राउंड क्लिअरन्स आणि 27 ते 30% पर्यंतची क्रेडिबिलिटी तुमची जी राईड कम्फर्ट आहे ना ते खूप इझी बनवते ग्रामीण भागात सुद्धा आणि 4.3 मीटरचा टर्निंग रेडियस गल्लीत कुठेही जायसाठी ग्रामीण भागात तुम्हाला खूप जास्त मदत करतो। कुठलीही बंपी रोड असो तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीची राईड देतं टाटा एस गोल्ड CX। चला बोलू आता हायवे राईडबद्दल। जेव्हाही आपली गाडी हायवे राईडला असते तेव्हा आपण एका गोष्टीचा नक्की विचार करतो ते म्हणजे मायलेज, आणि त्याची कंपनीने तरतूद खूप मस्त केलेली आहे आपल्याला इको मोड देऊन। ह्या व्हेकलमध्ये 2 मोड आहेत, नॉर्मल मोड आणि इको मोड। इको मोड इंजिनची जी पॉवर आहे ती थोडी रिड्यूस करतं म्हणजे कमी करतं आणि तुम्हाला चांगला मायलेज द्यायचा प्रयत्न करतो आणि हायवेला तुम्ही याचा नक्कीच चांगला यूज करून घेऊ शकता। तुम्हाला मोड बंद करायचा असेल तर तुम्ही नॉर्मल मोडमध्ये येऊ शकता, पण मला असं वाटतंय तुम्ही इको मोडचा वापर नक्कीच करायला पाहिजे, कारण याचा फायदा तुम्हाला ओव्हरऑल मायलेजमध्ये होणार आहे। आता बोलू काही फीचर्सबद्दल। USB चार्जिंग सॉकेट इथे दिलेलं आहे। तुम्हाला मॅपची गरज नक्कीच लागते शहरी भागात, त्यामुळे तुम्हाला चार्जिंग करणं खूप आवश्यक असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींना खूप जास्त मदत करतात तुमची राईड क्वालिटी चांगली बनवायला। सोबत कॅबिन क्वालिटीबद्दल बोललो तर ड्रायव्हर प्लस एक सीट जी आहे ना ती खूपच जास्त स्पेसियस आहे।
AC कॅबिन आहे, म्युझिक सिस्टम आहे आणि त्यामुळे तुमची जी ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे ना ते खूप वरच्या लेवलला नेऊन ठेवतं टाटा एस गोल्ड. सोबत डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे जो तुम्हाला चांगल्या प्रतीची क्वालिटी देतो डिस्प्लेची. सोबत तुम्ही स्पीड बघू शकता, फ्यूल लेवल बघू शकता, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा तुम्हाला पीस ऑफ माइंड नक्कीच मिळतो आणि वॉरंटी आणि सर्व्हिस तर नक्कीच मिळते. आता वॉरंटी आणि सर्व्हिसचा टॉपिक निघाला आहेच तर तुम्हाला सांगू इच्छितो 2 वर्ष किंवा 72,000 किलोमीटरची कंपनीने वॉरंटी इथे दिलेली आहे. आपली राईड जी आहे ती संपत आलेली आहे आणि बघू नेमकं किती किलोमीटर आपण जर्नी कंप्लीट केलेली आहे आणि सोबतच बघू नेमकं किती पेट्रोल आपल्याला ॲड करावं लागणार आहे म्हणजे भरावं लागणार आहे. चला बघू आता आपण किती पेट्रोल यूज केलं. 3.73 असं दाखवत आहे आणि एकदा मला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर चेक करू द्या आणि ओव्हरऑल 69 किलोमीटरची आपली जर्नी झालेली आहे आणि 3.73 म्हणजे 4.5 लिटरचं पेट्रोल आपल्याला आत्तापर्यंत यूज झालेलं आहे, लागलेलं आहे. आणि याच्यानुसार जर आपण कॅल्क्युलेशन केले ना तर 18.4 म्हणजे 18.5पर्यंतचा मायलेज तुम्हाला टाटा एस गोल्डनी दिलेला आहे. आणि हे जे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकता. 69 किलोमीटरची पूर्ण राईड झाली आपली आणि 4.5 लिटर म्हणजे 3.73 लिटरचं आपल्याला पेट्रोल लागलं आणि त्याला डिवाईड जर तुम्ही केलं तर 18.4 म्हणजे 18.4चा मायलेज आपल्याला टाटा एस गोल्डनी दिलेला आहे. पेट्रोलबद्दल बोलतोय आपण. ओव्हरऑल मला जर समराईज करायचं असेल तर महत्त्वाचं टाटा एस गोल्ड म्हणजे बेटर पेलोड कॅपॅसिटी चांगली आहे, मायलेज आपल्याला 18.4चा आलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कम्फर्ट, चांगल्या गोष्टी दिलेल्या आहे आणि सर्वात जास्त वॉरंटी आणि सर्व्हिस. कारण ग्रामीण भागात असो, कुठल्याही शहरी भागात असो, कुठलाही तालुका असो, कुठलाही जिल्हा असो, तुम्हाला टाटाची बेस्ट सर्व्हिस भारतात प्रत्येक कोपऱ्यात मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे एक रिलायबल ब्रँड ती म्हणजे टाटा मोटर्स. आजचा व्हिडिओ ह्यासाठी जास्त महत्त्वाचा होता कारण व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही जर एक चांगले व्हेकल बघत आहे तर टाटा एस गोल्ड तुमच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन नक्कीच होऊ शकते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.